इथं हळद पेरणी यंत्र चालू आहे, जे की तुम्हाला व्हिडिओ टाकला होते मी काल, तुम्ही व्हिडिओ बघितला असाल. आता माणसं 4 माणसं बसून आहे तर तुम्हाला हळद पेरणी करावं लागणार. हे 17 कटोरीवाला आहे, जे आम्ही जे बनवत आहोत जे आता सध्या चालू आहे ते आहे तर 40 कटोऱ्यावाला आहे. 40 कटोऱ्या म्हणजे 17 हे आहे तर 17 34 कटोऱ्या आहे दोन्ही याला. तर आमच्या याला 20 40 कटोऱ्या आहे दोन्ही याला. ते पण एक नंबर क्वालिटीचं पेरणी यंत्र आहे. जर तुम्हाला पण असंच पेरणी यंत्र पाहिजे असेल तर इंडियन वेल्डिंग वर्कशॉपला यावं लागणार. तुम्हाला एक नंबर क्वालिटीचं पेरणी यंत्र भेटणार. आता तुम्हाला कटोरीमध्ये जमावं लागणार. या टाईप ते पेरणी यंत्र आहे जे चालू आहे सध्या. तुम्हाला याच्यात खत बी पेरणी होते. खतवाला समोरचा सिस्टम आहे, इथं आहे ते इथं खत टाकू शकता तुम्ही इथून. तुम्हाला सरे मारायची सुद्धा गरज नाही. बघू शकता तुम्ही बिना सरे मारलेले नाही, काही नाही. यानं सरा बी व्हायला, माती बी लागायची, पेरणी बी व्हायची आणि खत पेरणी बी व्हायली. तुमचे 3-4 प्रकारचे कामं एका यानं व्हायले तुमचे. तुम्हाला बाया लावायची गरज पडणार झाली. आता बाया लावून तुम्हाला काम करून घ्यावं लागत होतं पहिले. जेव्हा तुम्ही लागवड करत होते तुम्हाला बाया लावून येते लागवड करून घ्यावं लागत होती. आता आहे तर ट्रॅक्टरवर समजे कामं व्हायले तुमचे. एक नंबर क्वालिटीचं तुम्हाला पेरणी यंत्र भेटणार. तुम्हाला पण असंच पेरणी यंत्र पाहिजे असलं तर इंडियन वेल्डिंग वर्कशॉपला या. तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर ते पुरा दिलेला आहे. कॉल करून जानकारी घेऊ शकता. ऑर्डर द्यायचं तर ऑर्डर देऊ शकता.